आजींनाही वाटतंय कपिलचं वागणं खोटंय. तो का वागतोय असा? कुणी सांगितलंय त्याला असं वागायला की तो स्वतःच्याच मनाने असा वागतोय? असं तर नाहीये ना की कोणाला तरी भलत्याला गौरीत इंटरेस्ट आहे आणि तो कपिलला धमकावून त्याला असं वागायला लावतोय? की त्यांना डाडाचा पैसा वापरून रामाश्रयाला कर्जातून बाहेर काढायचंय? नाही, पण तो असा नाहीये. त्यात ही गौरी येऊन सांगून गेलीये. तो डमी दगडू ऐकतही नाहीये, भेटायला तयार नाहीये. काय ग, कसल्या विचारात हरवलीयस? रामाश्रयचा. मल्लिका, अगं तुझं लग्न ठरलंय आता. आईंनी सगळं मनापासून ऍक्सेप्ट केलंय. हे बघ, आता यापुढचे काही दिवस तू फक्त तुझ्या लग्नाच्या विषयात लक्ष घालायचंस. यु नो, अगं गोल्डन डेज आहेत हे पुन्हा नाहीये. आणि रामाश्रयचं म्हणशील तर रामाश्रय काय, रामाश्रय इथेच राहणार आहे. आयुष्यभर तुला हे काम करायचंच आहे. काय दादा, तुम्हीच म्हणता ना, वन शुडंट लेट देअर पर्सनल लाईफ अफेक्ट देअर प्रोफेशनल लाईफ. दोन्ही एकत्र करूच शकतो की. दॅट्स लाईक माय डॉटर. तुला माझ्याकडून काही मदत हवी असेल ना तर सांग. डेफिनेटली. दादा, तुम्हाला आठवतंय मी तुम्हाला दगडू परबला शोधायला सांगितलं होतं? अरे, तो दगडू अजूनही तुझ्या डोक्यात आहे. ओके, डोंट वरी, मी त्याच्या मागावर आहे. इनफॅक्ट आता 2-4 दिवसांपूर्वी भेटला होता मला. दगडू तुम्हाला भेटला होता? हो. कुठे? अगं हे आपलं तिठ्यावर तो बार नाहीये का, त्या बार मधनं बाहेर पडत होता. दारूच्या नशेत होता. तुम्ही त्याला पकडून इकडे का नाही आणलं? अरे, या गोंधळात त्याला इकडे कसं काय आणणार? एकदा तुझा साखरपुडा झाला ना की बघ, त्याला पकडून घेऊन येईन इकडे. हा, गौरीताई, दगडू काशाबा परब 2 महिन्यांपूर्वी वारला. काय? मला तुमच्या तिघांकडून एक प्रॉमिस हवंय. ही दगडू परबची जी बातमी आहे ती आपल्या चौघांशिवाय कोणालाही कळता कामा नये. मल्लिका, तुझ्या डॅडींनाही नाही आणि कपिल, माझ्या बाबांनाही नाही. दादा, हा दगडू नेमका कसा आहे हो? म्हणजे तो श्रीमंत आहे, बॉडी बिल्डर आहे. व्हॉट आय मीन टू आस्क इज, तो आपल्याला इकडे येऊन त्रास नाही ना देणार? दगडू आणि त्रास देणार? अरे, फाटका म्हातारा आहे तो. एक फटका काय, फुंकर मारली ना तरी उडून जाईल असं आहे. काहीतरी थोडीफार जमीन आहे म्हणे वडिलोपार्जित, त्याचं थोडंफार भाडं वगैरे येतं. मला एक कळत नाही पण त्याचं, आपल्या विरुद्ध वकील नेमलाय त्याने, पण दारूसाठी सगळ्यांपुढे हात पसरतो. म्हणजे वकील कसा परवडतो ना हेच समजत नाही मला. त्या दगडूला मुलगा आहे, पण बापाच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे घर सोडून गेलाय. कुठे गेलाय हे कोणालाच माहित नाही. बापाला भेटायला बघायला अजिबात येत नाहीत. आता कोण येणार ना अशा बेवड्या बापाला भेटायला, नाही का? आणि म्हणूनच मला कळत नाही, या दगडूला ती जमीन हवी आहे कशाला? अरे कितीदा सांगितलं मी. ऐका, मी तुम्हा सगळ्यांना इकडे बोलावलंय कारण मला तुमच्याशी बोलायचंय. मालक, हमारा माहिती है तुम्हारा काय बोलायचं. साहब जी, अगर आप इधर नहीं रहेगा ना तो हम लोग भी इधर नहीं रहेगा साहब. हम आपके साथ आएगा साहब. अरे कुठे, इथे माझाच काही ठाव ठिकाण नाहीये. कुठे जातो म्हणून काय बोलतोस तू? तुझी आजी, आपण सगळे आमच्या गावातल्या घरात, माझ्या आणि आप्पाच्या कॉमन घरात राहायला जातोय. अहो काका, नाही, खरंच नको. मला आता तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये. मी तिकडे एखादं बघेन ना, छोटंसं घर बघेन, भाड्याने घेईन मी. म्हणजे तुम्ही मला अजून माफ केलं नाही तर? काकू, असं काही नाहीये. मग कसं आहे? ते घर जितकं आमचं आहे ना तितकंच तुमचंही आहे. तुम्हालाही आमच्या बरोबर तिथे येऊन राहावं लागेल. कपिल, सध्या आपणही तिथेच राहू, पुढचं सगळं ठरेपर्यंत. अहो, पुढे ठरवायचंय काय? मयेकरांच्या गावातल्या घरासमोर चांगलं अंगण आहे. साठ्यांची छान खानावळ सुरू करू तिथे. मी आणि इस्माईल आहोतच की. हो,
हो आणि मी पण आहे की. वाढपी म्हणून मी आहेच. ए पण मी काय करणार? मी वेटर म्हणून चालेल का? मग खानावळीचा जेव्हा रिसॉर्ट होईल तेव्हा मी पुन्हा रिसेप्शनिस्ट होईल. और वो खानावळ काय ना सामान का रखवाली मैं करेगा. हे बघा, तुम्हा सगळ्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे मला माहिती आहे. पण अरे आता मी तुमचे पगारही देऊ शकत नाहीये. पगार मागितलाय का कोणी? अण्णा इस्माईल आणि इंदू वहिनींच्या हातचं खायला मिळालं बस झालं. अरे पण तुम्हाला तुमची घरं आहेत, संसार आहे. अहो इतकी वर्ष आप्पांनी आमचे पगार आमच्या खात्यात जमा केलेले आहेत. त्यावर 2 वर्ष आरामात निघतील. तोपर्यंत आपला जमही बसेल. कल्पना पटते हा मला. अरे माझ्या हातचे लोणची मुरंबे पापड अजूनही आवडतात संसारीत. हो आजी, या वयात हे सगळं जमणार आहे तुला? अरे या वयात म्हणजे काय? मी काय म्हातारी नाही झाले अजून. तू झाला असशील म्हातारा. मी ठणठणीत आहे अजून. अरे हे सगळे जण आहेत मदतीला. मग काय आणखीनच मजा येईल काम करायला. आणि घर चालवण्यासाठी माझा पगार आहे. पण बाय द वे, तू माझ्याशीच लग्न करतोयस ना? हाँ तो उनको शादी करना ही पड़ेगा. अगर वो नहीं बोले ना शादी करने को तो फिर उनको बांध के उधर खड़ा करेगा. फिर सांप से कर लो शादी. चला मग निघूया. हाँ ए ऐक ना, आपण मल्लिकाशी बोलून जाऊया. आय एम सॉरी गौरी. नकळत का होईना माझ्या हातून गोष्टी घडल्यात. मला तुझी माफी मागायला हवी. मल्लिका, याची काहीच गरज नाहीये. आणि बाय द वे, तू सोनसरीत आलीस ना की आमच्या घरी यायचं राहायला. फक्त तुला आमच्या जुन्या घरी यावं लागेल, गावातल्या. कदाचित तोपर्यंत आपलं 2-4 खोल्याचं का होईना पण रिसॉर्ट झालेला असेल. तुम्ही सगळं हे इतकं इझिली कसं काय घेऊ शकता? मल्लिका मॅम, दिस इज अवर स्पेशालिटी. सगळं इझिली घ्यायचं. आणि हो, तुम्ही परत याल ना तेव्हापर्यंत मी मस्त इंग्लिश शिकून ठेवेन. कपिल, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मल्लिका, तुझी यात काही चूक नाहीये का? इनफॅक्ट तू इथे येणं ना आम्हाला एक पॉझिटिव्हिटी मिळाली, एक नवीन पर्स्पेक्टिव्ह मिळाला, नवीन दिशा मिळाली. खरं तर मला तुम्हा दोघींची माफी मागायची आहे. म्हणजे आपण मित्र असून सुद्धा मी या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर नाही करू शकलो. सॉरी. नाही, बरंच झालं काही सांगितलं नाहीस ते. सांगितलं असतंस तरी विश्वास कसा ठेवला असता, नाही का? म्हणतात ना, जे घडतं ते भल्यासाठीच घडतं. आय एम जस्ट हॅपी तू मला फ्रेंड म्हणालास. त्यात सगळं आलं. आजी, तुम्ही मला समजून घेतलं. थँक्यू सो मच. इंदू काकी, मयकर काका, आय कॅन्ट थँक यू इनफ. आय एम जस्ट सो सॉरी. खरं तर मलाही सॉरी म्हणायला हवं. खूप मोठा गैरसमज करून घेतला होता मी तुझ्याबद्दल. ठीक आहे काकी, स्वाभाविक आहे. सिच्युएशन्सच अशा होत्या. एनिवे, मी निघते. आम्ही सगळे पण निघतोच आहोत इथून. थांबा, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं.